तर अजून बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 4 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, त्यातला प्रॉब्लेम सेट नंबर 14 बघणार आहे. ठीक आहे. आता यात आपल्याला ऑलरेडी बेस झालेला आहे. 4th मध्ये आपला मल्टिप्लिकेशनही झाला आहे, डिव्हिजन झालं आहे. पण तिथे काय होतं की आपल्याला 1 डिजिट होता, नंतर 2 डिजिट आला. आता इथे आपल्याला काय तर 3 डिजिट पर्यंत आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं, 3 किंवा 4 डिजिट पर्यंत. ओके. त्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं टेबल लावून असणं आवश्यक आहे. ठीक आहे. किंवा टेबल तरी मिनिमम बनवता आले पाहिजे आपल्याला. ठीक आहे. बघा, फर्स्ट आपला मल्टिप्लिकेशन दिलं आहे 327 मल्टिप्लाय बाय 92. ठीक आहे. आता याला आपण कसं आहे की एक तर 92चा टेबल बनवा किंवा ठीक आहे फर्स्ट आपल्याला 327 मल्टिप्लाय बाय 92 करायचं. फर्स्ट आपण काय करणार स्टेप बघा की 327 घेतलेला आहे मल्टिप्लाय बाय 92. फर्स्ट स्टेप काय आपली तर या 2 नी आपण काय करणार तर या 3 नी नंबरला मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे काय करणार 7 2 तो आपला 14 म्हणून आला 4 1 कॅरी 2 2 4 4 प्लस 1 5 3 2 तो आपला 6. हे झालं कशाने मल्टिप्लाय केलं आपण तर आधी 2 नी मल्टिप्लाय करून घेतलं. आता सेकंड डिजिट कोणता आपला तर 9 आहे. त्याच्या आधी काय करतो आपण इथे तर एक तर 0 देतो किंवा आपण याला क्रॉस करत असतो इथे. ओके. आता काय करतो सेकंड डिजिट म्हणजे आपला 9, तर 9 ने आपण 7 ला मल्टिप्लाय 9 7 जर किती होतो आपला तर 63. तर इथे आपला 3 6 आपला कॅरी 9 2 80. ओके. आता 18 आणि 6 किती होतं 24. इथे आपला 4 2 आपला कॅरी 9 3 27 27 प्लस 2 तर आपला आन्सर येईल 29. ओके. आता करायचं आपल्याला ॲडिशन 4 0 4 5 प्लस 3 8 6 प्लस 4 10 म्हणून आपला 0 1 येईल आपला कॅरी 9 प्लस 1 10. इथे आपला 0 1 कॅरी 2 प्लस 1 इज 3. म्हणजे आपला आन्सर किती आला तर इथे 30,084 आपला आन्सर आला. मल्टिप्लिकेशन करताना टेबल जर नसेल तर आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. सेकंड बघा 807 मल्टिप्लाय बाय 126. सिम्पली काय केलं आपण 807 मल्टिप्लाय बाय 126 आधी लिहून घेतलं. फर्स्ट स्टेप काय करणार तर 6 ने आपण या तिन्ही नंबरला मल्टिप्लाय करणार. सेकंड मध्ये 2 ने आपण तिन्ही नंबरला मल्टिप्लाय करणार. थर्ड मध्ये सुद्धा या तिन्ही नंबरला मल्टिप्लाय करणार. आधी 6 ने आपण 7 ला मल्टिप्लाय करू. 6 जर किती होता आपला 42 म्हणून 2 आला इथे 4 आपला कॅरी. आता 6 0 जर काहीच येत नाही है ना, म्हणून आपला जो कॅरी होता 4 आपण तो इथे लिहून घेणार आहे. ओके. नंतर इथे 6 8 जार तर आपला आन्सर येते 48. ओके. आपण आधी 6 नी सर्वांना मल्टिप्लाय करून घेतलं. आता आपण करणार 2 नी, बट 2 नी मल्टिप्लाय करायच्या आधी काय करतो आपण इथे 0 किंवा क्रॉस देत असतो. ओके. आता 2 7 जर किती आपला 14 म्हणून आपला इथे 4 आला 1 येईल आपला कॅरी. इथे सुद्धा 2 नी जर 0 ला मल्टिप्लाय केलं तर काहीच येत नाही आपला आन्सर, बट इथे आपला 1 कॅरी आहे म्हणून आपण इथे 1 लिहून घेतलेला आहे. आता 8 2 जर किती आपला 16 आला झालं. 2 नी सुद्धा मल्टिप्लाय करून घेतलं आपण प्लस थर्ड. आता करणार आपण थर्ड डिजिट जो आपला 1 आहे. आता थर्ड डिजिटने मल्टिप्लाय करायच्या आधी काय करायचं असतं आपल्याला सिम्पली तर जसं आपण इथे 1 0 दिलं इथे काय द्यायचं आपलं तर 2 zeros द्यायचे असतात. ओके. आता 2 0 दिल्यानंतर काय येणार तर 1 नी मल्टिप्लाय करायचं आहे 7 ला. 7 1 जर काय ना आपला 7 1 0 0 8 1 जार 8 येणार. हॅलो 2 0 0 2 येणार आहे 4 4 जार 4 प्लस 4 18 म्हणून 8 आला इथे. नंतर 7 प्लस 1 8 आणि 8 आणि 8 16 म्हणून इथं 6 1 आपला कॅरी 6 प्लस 4 इज 10 आणि 1 आपला कॅरी होता म्हणून किती आला तरी 11 1 येईल आपला कॅरी. आता 8 प्लस 1 9 9 प्लस 1 होता आपला आन्सर आला 10. म्हणजे आपला आन्सर किती येणार तिथे 10,16,082 आपलं आन्सर आलं. ठीक आहे. थर्ड बघा 567 मल्टिप्लाय बाय 890 है ना. सेम प्रोसेस करायची आहे. आधी 0 नी या सर्व नंबरला काय करणार तर सर्वांच्या नंबरची काय येणार तर आपला 0 0 येणार आहे. सेकंड डिजिट घ्यायच्या आधी काय करू आपण तर 0 9 7 जर किती होतं आपलं तर 63 म्हणून आपला 3 इथे आला 6 येईल आपला कॅरी 9 6 जार 54 प्लस 6 किती येतो आपला तर तो येतो आपला 70 म्हणून इथं आपला 0 आला 7 आपला कॅरी केली. 9 5 जर किती होतो आपला 54 54 प्लस 7 करा तर 51 आपला आन्सर आहे. थर्ड डिजिट आपला 8 आहे. त्याच्या आधी काय करतो आपण 00 दिलेला आहे. 8 7 जार 56 येतो 6 येईल आपला इथे 5 आपला कॅरी 8 6 जार
48 प्लस काय करणार आपण तर 5 ला, तर आपला आन्सर किती येते 53. आपलं टोटल किती येणार येते 0 0 0 3 0 3 6 ॲज इट इज 3 + 1 = 4 5 + 5 = 10 म्हणून 0 1 1 कॅरी 4 + 1 = 5. आपला आन्सर आहे इथे 4321 मल्टिप्लाय बाय 824 करणार. काय करणार आधी 4 आणि 7 ला 4 7 ला किती होतं आपलं आता 28. इथे 8 आला 2 आपला कॅरी 4 1 4 4 + 2 6 4 3 12 म्हणून 2 इथे येईल 1 आपला कॅरी 4 4 16 16 + 1 = 17. ओके सेकंड डिजिट घ्या त्याच्या आधी 0 2 7 14 4 येईल इथे 1 कॅरी 2 1 2 आणि इथे येईल आपला 3. आता 3 2 6 आणि 4 2 तो आपला 8 आहे बरोबर. थर्ड डिजिट घ्यायच्या आधी 00 दिले आपण 7 8 तो आपला 56. ओके मग आपण इथे 6 घेतलेला आहे 5 आपला राहिला कॅरी 8 1 8 8 + 5 इथं आला 3 1 आहे आपला नंतर 8 3 झाला तो आपला 24 तर इथं आला आपला 4 2 राहिला आपला कॅरी. आता 4 8 32 आणि किती आपल्याला 2 किती आपला आन्सर आला इथे 34 आलेला आहे. आता करायचं आपल्याला ॲडिशन इथे येईल 8 6 + 4 = 10 0 1 आपला कॅरी 3 + 2 = 5 5 + 1 इथं आपला 6 म्हणजे किती आपला आन्सर येणार इथे तर 6 + 3 कितीला 9 9 + 2 म्हणजे आपला 12 2 इथे येईल 1 कॅरी येईल आपला 7 + 1 8 8 8 + 6 14 + 3 70 मला 7 1 कॅरी 7 + 1 8 8 + 1 9 9 + 5 किती आला तर आपला 8 + 1 9 9 + 1 10 10 + 5 इथं आपला 15चा 5 इथे आपला 1 कॅरी 4 + 1 = 5 आणि 3 ॲज इट इज जसं तसं लिहायचं.